बुल्ढाना जिले में मुख्यमंत्री लाड़की बहन योजना के लाभार्थी महिलाएं विभिन्न अड़चनों के कारण अपने लाभ से वंचित है। खामगांव शहर और तालुका की लगभग 30,000 महिलाओं ने ओबीसी महासंघ के गणेश चौकसे के नेतृत्व में जिलाधिकारी कार्यालय का रुख किया। महिलाओं ने प्रतिज्ञा पत्र और शिकायत पत्र सौंपकर मांग की कि 1 माह के भीतर सभी अड़चनें दूर कर लाभ पुनः बहाल किया जाए। ओबीसी महासंघ ने चेतावनी दी है कि अगर मांग पूरी नहीं हुई तो तीव्र आंदोलन किया जाएगा। राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून 11 जानेवारीला आम्ही खामगावमध्ये लाडक्या बहिणीचं शिबिर मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं। त्याच्यामध्ये असं कळालं की नोव्हेंबर पासून भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही आहेत। त्यांनी केवायसी करून सुद्धा याचं कारण एकच झालेलं आहे की शासनानं केवायसी साईडवर ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यावर सरकारी कर्मचारी असं लिहून येते, ते लिहून आल्यामुळे यांचे पैसे यांना मिळाले नाहीत। तेच आम्ही जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती करण्यासाठी गेलो होतो की साहेब त्याची तपासणी करा आणि असं का होते, त्या बहिणीच्या लाडक्या बहिणी समोर सरकारी कर्मचारी लिहून का येते याची चौकशी करा। आणि सर्व जे आमच्यासोबत आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मजदूर वर्गातले आहेत, संसारातले आहेत आणि कोणी सरकारी कर्मचारी नाही, कोणाकडे 4 व्हीलर नाही, सगळे 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे आणि त्या महिलांना गरज आहे। त्यांनी मागितलं नव्हतं, शासनाने त्यांना दिलं, तर शासनाने आता त्यांचं बंद करू नये आणि त्यांना 1500 रुपये जो महिना मिळत आहे तो योग्य रीतीने पोहोचवावा आणि ज्या केवायसी मध्ये चुकी झाल्या असतील त्याची परत 1 महिना मुदत द्यावी केवायसी करण्यासाठी, ही आम्ही मागणी केलेली आहे। जिल्ह्यातल्या आजपर्यंत जवळजवळ 30,000 महिलांचा लाभ थांबलाय 2 महिन्यापासून। ई केवायसी मध्ये जी काही त्रुटी शासनाने आणलेली आहे ते काही षडयंत्र आहे का लाभ कमी करण्यात? केवायसी भी बंद करके रखे। खरोखर शासनाने चौकशी करायला पाहिजे की शासनाच्या लाडकी बहीण हिचे पैसे कोण रोखले आणि तिच्या साईडवर सरकारी कर्मचारी लिहून का येते, हा शासनाचा प्रश्न आहे आणि शासनाने याची चौकशी करून जेही लोक अपराधी असतील त्यांना दंडित करायला पाहिजे। मी लक्ष्मी अभिमन्यू इंगडे राहणार घाटपुरी तालुका खामगाव येथून आलेले आहे। माझा 2 महिने झाले लाभार्थी असून सर्व लाभ सर्व महिलांना मिळाला, पण आम्हाला मिळाला नाही। आम्ही 30,000च्या पेक्षा जास्त महिला आहेत, केवायसी केलेली असून तरी सुद्धा आमची हप्ता पडला नाही। आम्हाला आमचा हप्ता देण्यात यावा। सरकारी कर्मचारी असो या कोणी असो, आमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे, कोणी नोकरीवर सुद्धा नाही आहे आणि 4 व्हीलर गाडी सुद्धा नाही आहे, तरी आमचा लाभ थांबवला गेला आहे। तो लाभ सुरू करण्यात यावा ही विनंती। आज बुलढाणा जिल्ह्यातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गणेश भाऊ चौकसे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील 2000 लाडक्या बहिणींचा मोर्चा आज आम्ही निवेदनाच्या द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला आहे। तरी जिल्ह्यातील 30,000 महिलांचा जो गव्हर्नमेंट एम्प्लॉईड केवायसी असं रिझन दाखवून जो लाभ बंद करण्यात आलेला आहे, शासनाने हा त्वरित चालू करण्यात यावा। या महिलांनी जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे प्रतिज्ञापत्र देखील दिलेले आहे की आमच्या कुटुंबात कोणीही गव्हर्नमेंट नोकरीवर नाही किंवा पेन्शनधारक सुद्धा नाही, तर शासनाने जो हा लाभ बंद केला हा कोणत्या षडयंत्राचा भाग आहे शासनाने शोधावा आणि त्वरित यांचा लाभ सुरळीत सुरू करण्यात यावा। अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल। प्रत्येक जिल्ह्यात राज्यभर हा मोठा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की ज्या लाडक्या बहिणी ना आतापर्यंत शासनानेच दिलं, शासनानेच त्यांना लाडकी घोषित केलं आणि आज कुठं ते परकी होत आहे याचा शासनानं संशोधन केलं पाहिजे। सरकारनं देखील याच्यात दखल घेतली पाहिजे आणि त्वरित त्यांचा लाभ दिला पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन करण्यास तयार आहोत।